मला पुढचं लोकेशन काय पटकन बीच झटकन पाहू. बागा बीच आहे ना. बागा बीच आहे. गुड मॉर्निंग भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आजचा डे फर्स्ट आहे आपला गोवामध्ये. काल आपण ट्रिप वगैरे करून आलो, दमलेलो होतो, फ्रेश वगैरे झालो, स्विमिंग पूल वगैरे घेतला, जेवण वगैरे केलेले आता. आणि आता निघालो बागा बीचला फिरायला. पहिला दिवस आहे आपला गोव्यामधला आजचा. तर स्टार्ट करूया आजचा व्लॉग आणि बघूया बागा बीच कसं आहे काय. आवाज येते का कॉलचा. गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल. आज हम जा रहे हैं बागा बीच पे. हेलो अरे कितने होणार आता रिझल्ट. बागा बीचच्या जवळपास आलेलो आहे आम्ही. आता फक्त इथून एंट्री घ्यायची आहे आणि मध्ये बागा बीच आहे. आणि गाइस आता आपण आलेलो आहोत बागा बीचला. इथे आपला हा पहिला बीच आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बीचला आले आहे. त्याचं नाव मी तुम्हाला ते बीचवर कळवेन. ही मोठी बीच आहे. ऋषी भाऊ हाय करा सगळ्या पब्लिकला. ऋषी भाऊंचा लागलेला रिझल्ट तरी गोव्याला एन्जॉय करतात. धमक लागते धमक याला. मेन कार्यकर्ता शिवम कुमार, विशाल घुगे, गिरीश भाऊ गोडे यांना घोडी पण म्हणतात काही लोक. आणि आता सध्या पोहोचलेलो बागा बीच वरती. 2 मिनिटात समोर समुद्र आहे. ओ म्हणजे डायरेक्ट उंटासारखी माती. ओ वाळू लागलेली. ओ ऋषी बिना कामाला धावायची बॅग गेली माझ्याकडे बरं का. माझा भाऊ आहे ना तू. प्रॉपर बागा बीच वरती आता आपण. हे कोणतं ते विजय माल्याचं घर आहे का रे. तेव्हा ते वरती ते विजय माल्या माझ्या लावलं नाही. इथं पूर्ण सर्व लोक एन्जॉय करताय. पॅराशूट वगैरे तुम्हाला दिसत असतील वरती. ये ना मित्र. अरे तू अरे वास प्रथमेश आमचे भाऊ बंधू. इथे ना इकडे ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे पॅराशूट वगैरे पॅराग्लायडिंग चालू आहे. बागा बीचवर पूर्ण एन्जॉय करून झालेला आहे. आता चाललोय नेक्स्ट बीचला, कलंगूट बीचला. पुढे जाऊन परत मी तुम्हाला सगळं पुढे दाखवतोय. सगळं आपला मित्र परिवार होते.
मा काही मित्रांसाठी मी पोरींचे पण दर्शन घडवतो या ठिकाणी. त्यांनी बघून घ्या माझ्या मित्रांनी सगळं. आणि जे जे आमच्यासोबत आलेले नाही त्यांच्या जीवनातला सर्वात चुकीचा निर्णय. जे आले त्यांची एवढी मज्जा आहे ना. नुसत्या पोरी पात फिरू राहिले. नुसते पोरी पात फिरू राहिले. आणि जे नाही आलेले ना जे नाही आले नाही मोकर ठासतोय आम्ही आता. ए विनया इकडे. आता कोणता बीच झाला? आपण बागा बीच केलेला आहे. चप्पल. एक मिनिट गाईज, एक मिनिट. मोठा कांड झालेला या ठिकाणी. इकडून 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 ना असा. हा आता कोणता बीच झाला? आता आपण बागा बीच कम्प्लीट केलेला आहे गाईज. आता आपण कलंगट बीचला जात आहोत. होऊ शकतं पुढचा बीच. इकडे इकडे होऊन दे या साईडला सरळ. हाय का रे? हाय गाईस. बघून घ्या मित्रांनो, बघून घ्या मित्रांनो. जे आमच्या सोबत नाही आले त्यांच्यासाठी पुरेपूर चुकलेलं काय बनवलंय. सिंड्रियाचा महल मित्रांनो. रशियन बघा, रशियन मित्रांनो. चौऱ्याची म्हणजे झोपली. चौऱ्या हा अरे नाही. म्हातारे लोक सुद्धा अंटा घेऊन फिरताय. तुमचं अजून काहीच व्हायना. मर जाएगा. स्पॉट डेंजर. अंडर वाटर करंट है उधर. पानी में खींच के समुद्र लग जाएंगे तुम्हारी. उधर जाओ चलो. हमें उसको ऊपर जाने का है. पब्लिक इधर है ना उधर. आम्ही कुठं जाऊ? इधर क्यों नाही रे? स्पॉट डेंजर. मेला काय करता ले तू? मेला काय करणार? ए कुमेचा चप्पल कुठे? कुमे आहो. चप्पल कुम्या चप्पल गेली का? काय मोती निघाला. शिंपलं सापडलाय आमच्या भाऊंना. आहे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याच्यामधनं मोती काढणार आहे आता आम्ही. तो विकणार आहे. आणि बस मग पुढचा आमचा 6,000चा प्लॅन आहे. समजून जाईल भरपूर लोकांनी. हे बघा मोती सापडताय आम्हाला इथं. त्याच्यातून आम्ही मोती काढून आता विकणार आहे. आणि पुढचा 6,000 रुपये पैसे जमा झाले का बस. कुम्या कुम्या या ठिकाणी कलंगूट बीचला आलो आपण. थोडाफार एन्जॉय करू. परत दुसरा पण तिसरा अजून एक बीच एन्जॉय करायचा आपल्याला. तिकडे जाऊया. भेटूया मित्रांनो 3rd बीचला जाताना आपण. लावण्या पार मोडला ना ते मला म्हणतो. अरे हे काय पार मोडून गेलं सांगू राहिला.
तिन्ही पण बीच फिरून झालेले. आता चाललोय रूमला, हॉटेलला चेंज वगैरे करू, आंघोळ वगैरे करू आणि संध्याकाळी जायचं शॉपिंगला मार्केटमध्ये. तर बघूया इथून पुढे आता जाऊ रूमला, चेंज वगैरे करतो आणि पुढचा शॉपिंगचं दाखवतो. तिथनं स्टार्ट होईल शॉपिंगला जायचं. अजून रूम वगैरे झाली आता. मित्रांनो इथले सगळे डिस्को बघू शकता तुम्ही, बीचवरचे एकदम क्लासिक पद्धतीचे. आमच्या रूम मधनं हा रात्रीचा नजारा बाहेरचा पुलाचा. अरे कुठून मारला आबा? आता सर्वजण रूम मध्ये आलेलो आहे. आता दिवस अजून संपले नाही, अजून शॉपिंग करायची बाकी आहे. आता सध्या आंघोळी चाललेले आहे, भोंगळे सगळे आंघोळी करून आहे. तुम्ही बघू शकता इथं. दाखवला ना भाऊ व्ह्यू, म्हणजे व्ह्यू झालेला आहे. एक नंबर व्ह्यू आहे, एकच नंबर दिसतोय सगळं. अजून शॉपिंगला जायचंय, अजून जेवण खावणं करायचं, अजून शॉपिंगला जायचंय. आता आंघोळी वगैरे करतो, मस्त फ्रेश वगैरे होतो, मग भेटतो पुढे. चलो बाय. हे चल ना. की वीडियो म्हणजे ओमचे निकाल. हे वाजव, हे वाजव. तुम्ही चला नाही अरे काय होतं विनू? काय ब्रेसलेट 200 रुपयाला? केवढं? कोणतं? रते राहिलं नाही. फायनली शॉपिंग पण आटपली आहे, सगळं झालेलं आहे आजचं दिवसभराचा. आता फक्त झोपायचं आहे, रूममध्ये येऊन पडलं झोपायचं आहे आणि उद्या उठून परत फिरायला जायचं आहे. इथेच आपला लॉक काय ते संपतोय. टाटा.